श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, बहुतेक वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की बाबा रे, एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे नाही नॉलेज आहे कोणत्या गोष्टीचं, नाही त्याचं परिपूर्ण शिक्षण आहे, की नाही त्याच्याकडं रूप आहे, का नाही त्याच्याकडं सौंदर्य आहे, त्याच्याकडं पैसाही भरपूर नाही, काहीच नाही, तरीही लोक जे आहेत हे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात। गावातील असो, समाजातील असो, किंवा कुटुंबातील असो, किंवा अगदी त्याचे रिलेटिव्ह असो, हे सर्वजण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची वाहवा करतात, त्याचा सल्ला मागतात आणि प्रत्येक गोष्टीला त्याला विचारणा केली जाते की बाबा रे, हे कसं करायचं, ते कसं करायचं। त्या व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी मान सन्मान दिला जातो। त्यावेळेस आपल्याला कुठेतरी असा प्रश्न पडतो की बाबा रे, या व्यक्तीकडे असं काय आहे, कशामुळे या व्यक्तीकडं लोक जे आहेत ते अट्रॅक्ट होतात। पहा, बहुतेक वेळा आपणही प्रयत्न करतो, आपल्याकडे नॉलेजही असतं, आपल्याकडं रंग रूप सौंदर्य पैसा पाणी सर्व काही असतं, कामधंद्याचं नॉलेजही असतं, परंतु तरीही लोक आपल्याला साधं विचारतही नाही किंवा आपल्याकडे डोंकूनही पाहत नाही। उलट आपली जी रक्तनात्याची माणसं आहेत किंवा ज्यांना आपण खूप जीव लावला, ती जी कोणती लोक आहेत ती आपल्यापासून दूर जायला सुरुवात होते। आपण भरपूर वेळा विचार करतो, बाबा रे, मी कुठे चुकतो, मी असं नक्की काय करावं। तर या लोकांना जे आपल्यापासून दूर चाललेले आहे, किंवा या लोकांना जी तुमच्या प्रेमाचे आहेत, जी तुमच्या नात्यागोत्याची आहेत, किंवा जी तुमच्या मित्रपरिवारातील आहे, अशी कोणतीही लोक असो, त्यांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आजचा हा उपाय सांगणार आहे। लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय असा असतो की त्यामध्ये भरभरून पॉझिटिव्हिटी लागते आणि थोडा संयमही लागतो। लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीच खाली हात जात नाहीत, फक्त हे करताना मनामध्ये 1001% पॉझिटिव्हिटी जर असेल तर त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। तर पहा, हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे, हा तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल। दिवस विशेष असा कोणताही दिवस घ्या असं मी सांगणार नाही, तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी करू शकता। तर कधी करायचा, तर दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 12च्या आतमध्ये कधीही करू शकता। त्याचप्रमाणे घरातील म्हणजे पुरुष आणि महिला दोघांनी जरी केला तरी चालेल, किंवा कोणी एकाने जरी केला तरी चालेल, किंवा अगदी जे वृद्ध आपले आजी आजोबा वगैरे आहेत त्यांनी जरी केला तरी चालेल। आता आपण म्हणतो बाबा रे, त्यांना काय गरज आहे, परंतु कसं असतं माहितीये का, एक बालपण आणि एक वृद्धपण हे दोन्ही जे कालावधी असतात, त्या दोन्ही कालावधीमध्ये त्या व्यक्तीला, त्या वयोगटाला एका विशिष्ट आधाराची गरज असते। भले मग तो मानसिक आधार असो, भले तो शारीरिक आधार असो, किंवा कोणताही आधार म्हणू शकतो, या आधाराची या वयामध्ये गरज असते, म्हणून ते सुद्धा हा उपाय करू शकतात। या उपायामुळे खरंच सांगते, तुमची जीवाभावाची जी कोणती लोक होती, जी तुमच्याबरोबर बोलत नाही, तुमच्यापासून दूर गेलेले आहेत, ही लोक स्वतःहून तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, तुमच्याबरोबर बोलायला येतील। जे काही छोटे मोठे गैरसमज होते ते छोटे मोठे गैरसमज सुद्धा दूर होतील आणि तुमचं नातं जे आहे ते प्रेमाचं आनंदाचं होईल। त्याचप्रमाणे एखादा प्रियकर एखाद्या प्रेयसीसाठी किंवा प्रियकरासाठी सुद्धा हा उपाय करू शकते। पहा, मला आता 2 दिवसाच्या व्हिडिओलाच एक कमेंट्स आली होती की एक म्हणजे ताई आहेत की दादा आहे, ते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं कुणावर तरी भरभरून प्रेम आहे, खूप प्रेम आहे, त्या व्यक्तीनेही त्यांच्यावरती प्रेम करावं, यासाठी काहीतरी उपाय सांगा। तर त्यासाठी ते दादा असतील किंवा ताई असतील, ते हा उपाय करू शकतात। खूप सुंदर अनुभव देणारा असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे हे उपाय कधीच खाली जात नाही, फक्त मनामध्ये पुन्हा सांगते पॉझिटिव्हिटी ठेवा। या उपायासाठी साहित्य काय लागणार, तर लाल रंगाचा एक छोटासा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, किंवा लाल रंगाची छोटीशी पोटली जरी घेतली तरी चालेल। पूजेच्या साहित्याच्या दुकानात 5-10 रुपयामध्ये सहजरित्या पोटली मिळते। त्या पोटलीला वरती नॉड असते, किंवा तुम्ही एखादा कपडा घेऊन तो सुई धाग्याने जरी शिवलात आणि छोटीशी त्याची पिशवी जरी बनवली तरी चालेल, किंवा नाही बाबा ताई आमच्याकडे वेळ नाही, तर तुम्ही जो कपडा घेतलेला आहे लाल रंगाचा तो जरी वापरला तरी चालेल। फक्त तो कपडा म्हणजे आपण दुसऱ्या कोणत्या उपायासाठी वापरलेला नसावा, नवीन कोरा व्यवस्थित कपडा घ्या। अगदी नॅपकिन जरी लाल रंगाचा घेतला पूर्ण लाल तरीही चालेल। आता
थोडीशी अत्तर घ्यायची आहे. पहा, गुलाब अत्तर जी आहे, गुलाब अत्तर घ्या, केवडा अत्तर घ्या किंवा मोगरा अत्तर घ्या, जी तुम्हाला प्रिय आहे ती अत्तर तुम्ही घेऊ शकता, किंवा हिना अत्तर जरी घेतली तरीही चालेल. एक 10-20 रुपयाला बॉटल भेटते छोटीशी, ती अत्तर तुम्हाला घ्यायची आहे. तर ही अत्तर घ्यायची आणि त्यानंतर ना गुलाबाचं एक फूल घ्यायचं आहे. आता गुलाबाचं कोणत्याही रंगाचं जरी फूल घेतलं तरी चालेल, परंतु लाल रंग हा सर्वांना आवडतो, म्हणून मी तर म्हणे लाल रंगाचंच फूल घ्या. परंतु तुम्हाला नाहीच भेटलं तर तुम्हाला जे भेटेल ते जरी घेतलं तरी चालेल. पण पुन्हा सांगेल की लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी लाल रंग अतिशय प्रिय आहे, म्हणून लाल रंगाचं, भडक लाल रंगाचं तुम्ही गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. एकच फूल घ्यायचं आहे. अगदी छोटं घेतलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला जे पॉसिबल आहे ते तुम्ही जरी घेतलं तरीही चालेल. हे फूल घ्यायचं आणि स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे हा उपाय करण्यासाठी. आता निश्चितच देवघराच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हटल्यावरती तुम्ही शुद्ध असावं. शुद्ध म्हणजेच तुम्हाला पिरियड नसावी, सूतक नसावं, किंवा तुमच्या घरामध्ये विटाळही नसावा. ह्या गोष्टींची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून बसल्याच्या नंतर एक आसन बसायला घ्यायचं आणि धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. कारण कोणताही उपाय हा आपण अग्नीला साक्षी मानून करायचा असतो. अग्नीला साक्षी मानून केलेला उपाय कधीच खाली हात जात नाही. त्यानंतर एका पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला हे सर्व जे साहित्य घेतलेलं आहे ते ठेवायचं. त्यावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते शिंपडून घ्या, ते नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या. त्यानंतर तुम्ही जी अत्तर घेतलेली आहे ही अत्तर तुम्हाला जो तुम्ही लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे या कपड्यावरती पूर्णपणे शिंपडवून घ्यायची आहे. पूर्ण जेवढे अत्तर आहे ती पूर्ण त्यावरती शिंपडायची आहे. त्यानंतर जे तुम्ही गुलाबाचं फूल घेतलेलं आहे, गुलाबाचं फूल तिथं ठेवायचं. गुलाबाच्या फुलावरती सुद्धा तुम्हाला जे अत्तर तुम्ही घेतलेलं आहे ती शिंपडायची आहे. त्यानंतर याची एक पोटली तयार करायची, किंवा त्या कपड्याला तुम्हाला गुलाबाच्या फुलाचे गाठी मारायच्या आहेत. ते फूल आतमध्ये ठेवायचं आणि ही जी पोटली तयार झालेली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि तुम्हाला फक्त त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. आता कशी अफर्मेशन द्यायची? आता समजा तुमचे दाजी आणि मी सोबत राहत नाही, तर मी काय म्हणणार आहे की माझे पती माझ्या सोबत राहत आहे. मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे. माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करतात. माझ्या पतीने माझ्यावरती असंच प्रेम करावं आणि आमचा संसार सुखाचा व्हावा आणि आमचा संसार असा सुखासमाधानाने आनंदाने चालत राहावा. आमच्या संसारामध्ये भरभराट व्हावी अशीच माझी इच्छा आहे, असं तुम्हाला बोलायचं आहे. आता समजा एखादी व्यक्ती बोलत नाही आहे, तिला अट्रॅक्ट करायची आहे, तर तुम्हाला ते पॉझिटिव्हली बोलायचं आहे की ही व्यक्ती, तुम्ही तिथं त्या व्यक्तीचं नावही घेऊ शकता. आता समजा माझी एखादी मैत्रीण आहे, ती माझ्याबरोबर बोलत नाही. आता समजा तिचं नाव आहे अस्मिता, तर मी म्हणणार अस्मिता माझ्याबरोबर खूप छान प्रकारे बोलत आहे. आमची जी मैत्री होती ती पूर्ववत झालेली आहे आणि आम्ही आमच्या मैत्रीमध्ये खूप खुश आहे. आमची ही मैत्री अशीच निरंतर चालणार आहे आणि आमची मैत्री अशीच वाढतही जाणार आहे आणि मी माझ्या मैत्रीमध्ये खूप खुश आहे, असं बोलायचं. एखाद्याची कोणतीही इच्छा असो, समजा एखाद्याची विवाहाची इच्छा आहे, तर त्याने बोलायचं की मला जशी कन्या हवी होती किंवा मला जशी साथीदार हवी होती तशी साथीदार मला भेटलेली आहे आणि निश्चितच ही मला 7ही जन्मामध्ये साथ देईल अशी आहे. माझ्या सुखदुःखात वाटेकरी होईल अशी साथीदार भेटली आहे. मी माझ्या जीवनामध्ये, मी माझ्या संसारामध्ये खूप खुश आहे, खूप सुखी आहे, असं बोलायचं. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तुमची कोणतीही इच्छा असो ती पॉझिटिव्हली पूर्ण झाली आहे अशी अफर्मेशन तुम्हाला या पोटलीला द्यायची आहे. अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला 11 वेळेस या पोटलीला द्यायची आहे. 11 वेळेस देऊन झाली, एका वेळेस एकाच कोणत्याही इच्छेसाठी म्हणा किंवा कोणत्याही तुमचं हे असेल इच्छा किंवा कोणताही तुमचा प्रॉब्लेम असेल तर तो पूर्ण होताना तुम्हाला दिसते. म्हणून एका वेळेस एकाच गोष्टीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता 11 वेळेस या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिली की त्यानंतर तुम्हाला कंप्लेट 41 दिवस ही जी पोटली आहे ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे. 41 दिवस कंप्लेट. पहा, त्यामध्ये जे गुलाबाचं फुल आहे हे गुलाबाचं फुल काही सडत नाही, काय नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ही पोटली तुमच्या सोबतच ठेवायची आहे. आता जे माझे बंधू वगैरे आहेत किंवा ज्या माझ्या ताई वगैरे आहेत त्या कामानिमित्त बाहेर जातात, तर त्यांनी त्यांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये जरी ही पोटली ठेवली तरीही चालेल. किंवा पहा असं, आणि ज्या माझ्या महिला भगिनी घरी असतात किंवा कुठे बाहेर जात नाही तर त्यांनी त्यांच्यासोबत
त्यांच्या गाऊनच्या खिशात किंवा अगदी साडीला पदराला बांधून जरी ठेवली तरी चालेल. तुम्हाला जिथं ठेवणं शक्य आहे तिथं, फक्त तुमच्या सोबत राहिली पाहिजे एवढी काळजी घ्यायची. रात्री झोपताना मात्र ही पोटली तेथून काढायची आणि आपल्या उशी खाली म्हणत नाही, उशाशी म्हणजे आपलं जिथं डोकं आपण ठेवतो त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. आता का तर त्या पोटलीमध्ये काय आहे, गुलाबाचं फूल. याला थोडीशी हवा लागावी जेणेकरून हे सडणार नाही किंवा याला बुरा येणार नाही, हे खराब होणार नाही, म्हणून आपल्याला हे काढून आपल्या उशाशीच ठेवायचं आहे, उशी खाली घ्यायचं नाही. आता कंटिन्यू 41 दिवस तुम्हाला या पोटलीला झोपण्यापूर्वी, दिवसभरात कधी जरी केलं तरी चालेल किंवा झोपण्यापूर्वी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. ज्या गोष्टीसाठी, जी इच्छा, ज्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन ती द्यायचीच आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेस जी इच्छा बोललेल्या होतात, आता मी समजा दाजींसाठी बोलले किंवा मैत्रिणीसाठी बोलले तर ती इच्छा मला तिथं 11 वेळेस बोलायची आहे. रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ही जी पोटल्या ही चार्ज करायची आहे. आणि 41 दिवस कंप्लीट झाले की त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ही तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन एखादा छोटासा खड्डा मातीमध्ये करून ही पोटली गाडून जरी टाकली तरीही चालेल. तुम्हाला माझ्या तायांनो, दादांनो, खरंच सांगते, हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय खाली हात जात नाही. जी कोणती व्यक्ती तुमच्यावरती रुसली होती, तुमच्याबरोबर बोलत नव्हती, ते अक्षरशः स्वतःहून येऊन तुमच्याबरोबर बोले. तुम्ही म्हणाल तसं वागायला लागेल, तुम्ही जे सांगाल ते करायला तयार होईल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. असं नाही की आपण एखाद्याला आपल्या तालावरती नाचवणं म्हणजे बाबा उठ आणि बस, उठ की उठ आणि बस की बस असं करायचं, असं होत नाही, असं कधीच होत नाही. फक्त त्याचे विचार आणि आपले विचार हे कुठंतरी जुळायला लागतात आणि एकमेकांचे विचार ज्यावेळेस जुळतात त्यावेळेस निश्चित जे काही छोटे मोठे गैरसमज होतात, वादविवाद होतात, हे टळतात आणि आपलं नातं हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं चालू होतं. आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडायला सुरुवात होतं. कारण आपणही 2 पावलं पाठीमागे येतो, समोरची व्यक्तीही 2 पावलं पाठीमागे येते आणि त्यामुळे आपले जे नातं आहे हे नावारूपास येतं, रंगास म्हणजे व्यवस्थित प्रेमाचं, आनंदाचं चालू होतं आणि त्यामुळे आपल्याला समाजात मान सन्मान भेटतो. कामाच्या ठिकाणी सुद्धा आपली वाहवा होते. प्रत्येक जण आपला सल्ला मागण्यासाठी आपल्याकडं येताना आपल्याला दिसतं. आपल्याला समाजात, घरात, दारात, प्रत्येक ठिकाणी मान सन्मान भेटतो. तुम्ही म्हणाल ते लोक करायला तयार होतात. थोडक्यात तुमची जी आकर्षण क्षमता आहे, तुम्हाला एखाद्याला मोहित करण्याची जी क्षमता आहे, ही क्षमता वाढते. तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढते आणि लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणून निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा. एका वेळेस एका गोष्टीसाठी करा, ती कंप्लीट झाली की दुसऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता अगदीच काहींना काही तासामध्ये अनुभव येईल, काहींना काही दिवस लागतील, काहींना अगदी 41 दिवसही लागू शकतात. एवढे तर नाहीच लागत, मी तुम्हाला स्वतःहून सांगते. अगदी तुम्हाला 11 दिवसांमध्ये 1001% अनुभव येतो. फक्त उपाय करा, लेट्स गो करून सोडून द्या. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा की स्वामी आईने माझ्यापर्यंत हा उपाय पोहोचवला आहे, निश्चित माझं सर्व चांगलंच होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही असं पॉझिटिव्ह बोलून हा उपाय करणार आहात, निश्चित तुम्हाला याची अनुभूती येणारच आहे. निश्चित सांगितलेली पहा, सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.